जीवन म्हणजे काय आणि जीवन नेमकी काय? जोपर्यंत आम्हाला जीवन कळत नाही तोपर्यंत ते भरभरून जगायचं कसं? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जीवन काय आहे हे आम्हाला कळत नाही, कारण आम्ही बाय डिफॉल्ट आम्हाला कोणीतरी सांगितलं अरे पैसे कमव, आनंद कमव, असं आजपर्यंत कोणी शिकवलं नाही. कुठल्या शाळेत पण नाही, कुठल्या घरात पण नाही, कुठल्या संस्कृतीत पण नाही. आमच्यामध्ये जी काही जिज्ञासा आहे ती तृप्त झाली की आम्हाला उभं घेतो. उभं काय येतो? कारण आम्ही जीवनाचा अनुभवच नाही घेतो. आम्ही शरीराच्या स्तरावर जीवनाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. आकलन जे आहे, तुम्हाला जे कळतं ते ज्ञान नाही आहे, जे वास्तव आहे ते ज्ञान आहे. मग ते वास्तव कळण्यासाठी तुम्हाला तुमच्या कल्पना जगातून, कल्पना विश्वातून बाहेर यावं लागेल. आम्ही खऱ्या जीवनापर्यंत का पोहोचत नाही? कारण आम्ही शरीर आणि मनाची मर्यादा ओलांडतच नाही. मग शरीर आणि मनाने जे रचलेलं जे भ्रम आहे, रचलेलं जे काही कल्पना विस्तार आहे, रचलेला जो विश्व आहे, त्या विश्वामध्ये आम्ही सरळ जगतो. म्हणून आम्हाला असं वाटतं की जीवन फार खडतर आहे. जीवन जगण्यासाठी खूप पैसा लागतो. जीवन आनंदी जगण्यासाठी खूप तुमच्याकडे संपत्ती लागते, स्वातंत्र्य लागतं, हे लागतं, ते लागतं. तुम्ही तुमच्यामध्ये स्वतंत्रच आहात. तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही. प्रकृतीने तुम्हाला जे जीवन दिलं ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, पण आम्हाला त्याचा अनुभवच येत नाही. आम्ही भलत्याच गोष्टीला जीवन समजतो आणि म्हणून ते आमच्याकडून हिसकावून घेतलं जातं. आमचं जीवन आमचं नाही आहे, दुसऱ्याचं रिफ्लेक्शन आहे. मी दुसऱ्याच्या तुलनेमध्ये आम्ही कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये काय कॅनव्हास आहे त्यानुसार तुम्ही जीवनाची व्याख्या करता. म्हणजे तुमचं जीवन तुमचं नाही आहे, म्हणून तर ते दुःखी होतं. तुमचं जीवन हे शरीर आणि मन या स्तरावरतीच गुंतलेलं आहे आणि ते जीवन नाही आहे, ते जीवनाची साधनं आहे. स्वतःचं काहीतरी विश्व निर्माण केल्यानंतर माणसाचं जीवन महान होतं असं कोणीतरी सांगितलंय आणि ते सांगितलेली गोष्ट आम्ही स्वतःची बनवली. हां, मी आता माझं जीवन मला महानच करायचं, हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. हे काय? कुठल्या तरी पुस्तकात विचार होता आणि तो तुमच्या डोक्यात घुसला आणि तो तुम्ही बनले आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे. सद्गुरू असं म्हणता, जीवन जगण्यासाठी कुठल्या उद्दिष्टाची गरज नाही, कारण तुम्ही स्वतः जे आहात ते परिपूर्ण आहात. मग तुम्ही आले कशाला? ह्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आले. जीवनाच्या बाबतीमध्ये हे समजून घेतलं पाहिजे की जीवन स्वतःमध्ये आनंदी आहे आणि जे काही माझ्या बाबतीत घडतंय ते शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आहे, ते त्याच्यासाठी घडते, माझ्यामुळे नाही घडत ते. हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना, तेव्हा तुमच्या दुःखाचं कारणच काय होतं? संपून जातं. सांसारिक जीवनामध्ये एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना किमान आपण जीवन जे जगतोय ना ते आत्ता वर्तमान काळात जगलं पाहिजे, काही उद्दिष्ट ठेवून नाही जगलं पाहिजे. म्हणजे उद्देश जो आहे हा सतत बदलत राहतो, कारण तो मुळात तुमच्या जीवनाचा नाहीच आहे. अहंकार उद्देश निर्माण करतो. आपलं जे जीवन आहे तेच खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये सुंदरता अनुभवा आणि सुंदर राहा, आनंदी राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदी राहाल ना, तेव्हा उद्दिष्ट काही न ठेवता आनंदी राहा, तेव्हा तुम्ही सतत सक्रिय राहाल. माणूस म्हणून आमचा जो जन्म आहे हा सर्वश्रेष्ठ आहे आणि माणूस म्हणून जन्माला आला याचाच जे आयुष्यभर आनंद साजरा करा. तुमच्या आनंदाचा दर्जा काय त्याच्यावर तुमच्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून आहे. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, काय पद आहे, काय प्रतिष्ठा आहे, ह्याच्यावर जीवनाचा दर्जा नाही. आम्हाला कळलं नाही, देवांची पण इच्छा आहे माणूस म्हणून जन्माला यावं, पण तो आम्हाला मिळाला, देवांना नाही मिळत असं संत म्हणतात. तो जन्म मानव देव आम्हाला मिळाला. मग त्या देहाचं सदुपयोग करा, आनंदाने जगा, आनंद साजरा करा. प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद साजरा करा आणि तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण अनुभवून तृप्त व्हा. तुम्हाला कुठल्याही क्षणी जरी मृत्यू आला तर तो मृत्यूसुद्धा तुमचं स्वागत करेल. असं जीवन जगा. जीवनामध्ये उद्देश हा तर खूप महत्वाचाच आहे, त्याशिवाय जीवनच नाही. पण जीवनामध्ये उद्देश महत्वाचा आहे की ते केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम, समजा एखादी आपण गोष्ट केली जीवनामध्ये, तर त्याचे परिणामावर जीवन महत्वाचं आहे का फक्त उद्देश महत्वाचा आहे? मित्र हो, जीवन म्हणजे काय आणि जीवन नेमकी काय हेच आम्हाला कळणं गरजेचं. जोपर्यंत आम्हाला जीवन कळत नाही तोपर्यंत ते भरभरून जगायचं कसं? श्वास घेतो म्हणून आम्ही जिवंत आहे, पण तो श्वास घ्यायचा कसा हे सुद्धा आम्हाला ज्ञान नाही आहे. ते सुद्धा आम्ही बाय डिफॉल्ट घेतोय. ज्या माणसाला मोबाईलमधलं सेटिंग कळत नाही ते कंपनीकडनं बाय डिफॉल्ट जसं आलेलं आहे तसंच पुढे काय असतं? चालू राहतं. जी रिंगटोन त्यांनी लावून दिलेली तीच रिंगटोन पुढे चालू राहते. जेव्हा माणसं थोडी स्मार्ट झाली मोबाईल सारखी, मग त्यांनी रिंगटोन आपल्या पद्धतीने बदलले. बरोबर की नाही? आजही इंटरॅक्टिव्ह कनेक्टिव्ह काय कम्युनिकेशन आहे एखाद्या गॅजेट सोबत, मोबाईल सोबत. सिरी आहे, अलेक्सा आहे,
ह्याच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही संभाषण करता त्यावेळेस ते शब्द जे आहेत ते अजूनही इंग्लिशच आहेत. त्याच्यामध्ये मराठी शब्द आले का? आपण तिला असं म्हणतो का, शांताबाई हे गाणं लाव? नाही, आपण तिला सिरी म्हणतो, अलेक्सा म्हणतो. म्हणजे ते तंत्रज्ञान अजून एक बाहेरचं आहे. आम्ही आमचं त्याच्यामध्ये काहीच केलं नाही, डिफॉल्टच आम्ही ते वापरतो. जीवनाच्या बाबतीतही तंत्रज्ञान असंच आहे. आम्ही ते डिफॉल्ट वापरतो. आणि डिफॉल्ट वापरल्यामुळे हे तुमचं नाहीये, तुम्ही जगता तुमचं जीवन, परंतु ते जीवन तुमचं नाहीये. कोणीतरी प्रक्षेपित केलेलं आहे, कोणीतरी तुम्हाला ती सवय घालून दिलेली आहे. तुम्हाला बोट धरून कोणीतरी चालवायला शिकवलं, तुम्ही तसंच चालताय आजही. तुम्हाला कोणीतरी बसून जेवा असं सांगितलं, तुम्ही बसूनच जेवताय. तुम्ही कुणीतरी सांगितलं टेबलपाशी उभं राहूनच जेवायचं, तुम्ही उभं राहून जेवताय. जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण अगदी आमच्या दिनचर्या जर बघितली की आपल्याकडे असं म्हणतात की नग्न होऊन आंघोळ करू नये. बरोबर आहे. ह्याच्या पाठीमागं काय आहे सायन्स, ह्याच्या पाठीमागं काय अध्यात्म आहे, आम्हाला काय माहीत नाही. आम्ही कधी जाणण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. म्हणजे जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहे. जेवण करताना बसून करावं मांडी घालून, पाणी पिताना खाली बसावं. ह्याच्या पाठीमागे सायन्स आहे. काय सायन्स आहे? जोपर्यंत आम्हाला त्याचे परिणाम आम्ही भोगत नाही तोपर्यंत आम्ही फक्त जगतोय. बरोबर आहे. आपण शहरामध्ये बघतो इंडियन कमोड आणि वेस्टर्न कमोड. म्हणजे टॉयलेटला बसताना देखील तुमचं जे भांड आहे ते कसं आहे, इथं पण पाश्चात्य आणि अंतर्देशीय, हे आपलं भारतीय देशीय, ह्याचा पण फरक आहे. ह्याचं सायन्स आम्हाला जर माहीत नसेल तर आम्ही कुठलं पण चॉईस करू, पण त्याचे दुर्गामी परिणाम आमच्या जीवनावर होतात. उभ्याने जेवण केलं तर तुमची पचनक्रिया बिघडते, कारण आपली अवयव सगळी टांगलेली आहे अशी. आणि टांगलेल्या अवयवांवरती आपलं जठर टांगलेलं आहे, आपले आतडं कातडं सगळे जे काही अवयव आहेत ते असे टांगलेले आहेत. मग त्यावेळेस तुम्ही उभ्याने जेवण कराल त्यावेळेस त्यांच्यावरती भार पडतो. तुम्ही जर मांडी घालून पालथी मारून जर बसलात तर ती स्थिर होतात, त्यांना आधार मिळतो खालून. कानामध्ये जर तुम्ही जर कानापेक्षा किंवा नाकापेक्षा जर मोती जर जड झाला तर कान वगळतो, नाक वगळतं. हॅलो, बरोबर आहे ना? ते चांगलं नाही दिसत, बेडप दिसतं, विकृत होत. तशी तुमचे अवयव पण विकृत होतात. जेवण केल्यानंतर तुम्ही मोटरसायकलवरती किंवा प्रवास करू नये. का नाही करू? जेवण केल्यावर तुम्ही जर लगेच प्रवास करायची जर दररोज सवय लावली, तुम्ही जर अनेक दिवस जर असं करत राहिला तर आपोआप तुमची ढेर लोंबणार खाली, सगळे अवयव टांगणार, त्यांना झटके बसणार. त्यावेळेस तुम्ही तास दीड तासांनी ज्यावेळेस प्रवास कराल त्यावेळेस ते अन्न पूर्ण शरीरामध्ये पास होतं, नाही तर ते जठरामध्ये साठलेलं असतं. ते जठर पुढे असं लोंबतं. बरेच लोक प्रवास करतात जेवण केल्यानंतर. मग ते म्हणतात आपलं तर काय डाएट एकदम परफेक्ट, व्यायाम करतो तरी पण ढेर का सुटतं, ताण बसतो. सांगण्याचे तात्पर्य असं आहे की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जीवन काय आहे हे आम्हाला कळत नाही, कारण आम्ही बाय डिफॉल्ट जगतो. आम्हाला कोणीतरी सांगितलं अरे पैसे कमव, आनंद कमव, असं आजपर्यंत कोणी शिकवलं नाही. कुठल्या शाळेत पण नाही, कुठल्या घरात पण नाही, कुठल्या संस्कृतीत पण नाही. तो हास्य क्लब एक तयार झालेला आहे, ते पण का हसायचं हे नाही, नुसतं हसायचं एवढं शिकवतात, नुसतं हसायचं. हा, ते बरं वाटतं हसताना देखील, पण बाहेर गेल्यावर आपल्याला कसं वाटतं, अवघडल्यासारखं वाटतं. कसं हसतो आपण? म्हणजे नेमकी हे सगळं कशासाठी, ही योजना कशासाठी आहे? ही योजना आनंदासाठी आहे, तृप्तीसाठी आहे. आणि तृप्त कोणाला करायचं आहे? तर ते जीवनाला करायचं आहे. जीवन म्हणजे आमचं असं नाही आम्हाला सकाळी उठावं असं वाटलं पाहिजे. बऱ्याच लोकांना सकाळी उठायची इच्छाच नसते. लोक म्हणतात वेळेवर का नाही उठत? त्याला माहिती आहे उठून काय करायचं, ते तेच तर करायचं जे काल केलं होतं. उत्साह नाही, उमंग नाही. थोडे दिवस इतरांचं बघून काहीतरी, आपण जसं हॉटेलमध्ये गेलो दुसरीची प्लेट बघतो आणि ऑर्डर देतो, ती प्लेट आपल्याकडे आली आणि एकदा चव घेतली, पुढच्या वेळेस इकडे तिकडे पाहायची पण इच्छा नाही होत. ती प्लेट बी खाली पडलेली असते बिचारी आणि इकडे रील चालू असतात. तर झुरळ खातोय का माशी खातोय बी नाही. तुम्ही आज जरा टेस्ट वेगळी होच. आमच्यामध्ये जी काही जिज्ञासा आहे ती तृप्त झाली की आम्हाला उभं घेतो. उभं काय येतो? कारण आम्ही जीवनाचा अनुभवच नाही घेत.
आम्ही शरीराच्या स्तरावर जीवनाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, एखाद्याने खिडकीमधून सूर्य पाहायचा. हं. अरे माझ्या खिडकीपेक्षा सूर्य बारीक आहे. कसं काय? मी खिडकीतून पाहिला. तू काय सांगतो म्हणजे काय एवढे पृथ्वी तेवढ्या पृथ्वी. म्हणजे आकलन जे आहे, तुम्हाला जे कळतं ते ज्ञान नाहीये. जे वास्तव आहे ते ज्ञान आहे. मग ते वास्तव कळण्यासाठी तुम्हाला तुमच्या कल्पना जगातून, कल्पना विश्वातून बाहेर यावं लागेल. तो खिडकीला सूर्यापेक्षा जो मोठा म्हणतो त्याचं काही चूक नाहीये. त्याला तसं शिकवलं गेलंय, तो तसं जगत आलाय आतापर्यंत. समाज तसं म्हणत आलेला आहे. पायात चप्पल घाल असं म्हणत आलेलं आहे. तर पायात जर चप्पल घातली तर ती कातडी फाडून मध्ये घुसवावं लागेल. दरवेळेस ऑपरेशन करावं लागेल साहेब. घालायला पण ऑपरेशन, परत काढायला पण ऑपरेशन. हे डॉक्टर बरोबरच ठेवावं लागेल. एकदा चप्पल घातल्यावरती 3 महिने हालता येणार नाही जागेवर. म्हणजे भाषा बघा आमची. आम्ही चपलेत पाय घालतो, पण नंतर काय म्हणतो, पायात चप्पल घाल, पायात बुटं. ठीक आहे, आम्ही का म्हणतो? कारण आमचे मागचे लोक पण हेच म्हणत होते, म्हणजे आम्ही पण तेच म्हणतो. हॅलो, म्हणजे आम्ही आमचं जीवन बाय डिफॉल्ट जगतो. कोणीतरी प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे, कसं चाललेलं आहे पुढे. म्हणून आम्ही खऱ्या-खुऱ्या जीवनापर्यंत का पोहोचत नाही? कारण आम्ही शरीर आणि मनाची मर्यादा ओलांडतच नाही. मग शरीर आणि मनाने जे रचलेलं जे भ्रम आहे, रचलेलं जे काही कल्पना विस्तार आहे, रचलेला जो विश्व आहे, त्या विश्वामध्ये आम्ही सरळ जगतो. म्हणून आम्हाला असं वाटतं की जीवन फार खडतर आहे. जीवन जगण्यासाठी खूप पैसा लागतो. जीवन आनंदी जगण्यासाठी खूप तुमच्याकडे संपत्ती लागते, स्वातंत्र्य लागतं, हे लागतं, ते लागतं. तुम्ही तुमच्यामध्ये स्वतंत्रच आहात. तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही. हे आम्हाला माहितीच नाही. कारण आम्ही शरीर आणि मनाच्या स्तरावर काय झालो? संपलो. आम्हाला असं वाटतं, आमचं शरीर जर नष्ट झालं, शरीराला जर इजा झाली आणि शरीर जर वेदनांनी ग्रसित झालं, शरीराचा जर नाश झाला, तर आमचा पण नाश होईल. या भीतीपोटी तर आम्ही एवढ्या दहशतीमध्ये आहे. या शरीराला जर चांगलं खायला भेटलं, जीभ जर तृप्त झाली, ढेकर आला, आपण म्हणतो हा 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 क्या बात आहे. म्हणतो आत्मतृप्त नाही होत तुमचं, शरीर तृप्त झालं तेवढ्या पुरतं. तृप्तही नाही, शांत झालं. मन जे आहे, तुमची एखादी कामना पूर्ण झाली, तेवढ्या पुरतं काय होतं? उत्साहित होतं. आम्ही त्यालाच काय समजतो? आम्हाला आनंद झाला. नाही, आनंद झाल्यानंतर तो कधी संपतच नाही. तुम्ही समुद्रामध्ये पाईपलाईन केली, समुद्रामधून तुम्ही बादलीने पाणी उचलायला लागले, तुमच्यासारखे कोट्यावधी आले तरी आटणार नाही. तुम्ही या सूर्याची उष्णता वापरून सौर ऊर्जेद्वारे तुम्ही काहीही करा, त्याला काही फरक पडत नाही. हा, गुलाबाच्या फुलातून सुगंध इकडे तिकडे पसरतो म्हणून काय गुलाब काय कमकुवत होतो का? समजा तुम्ही इथं गुलाब ठेवलेला आहे आपण, आणि त्या गुलाबाचा सुगंध पसरला, अगरबत्ती लावली, तिचा सुगंध पसरला, तुम्ही सुगंध घ्यायला लागले आणि अगरबत्ती पटापटा जळून गेली, असं झालं कधी? नाही. तुम्ही घ्या अगर नका घेऊ, ती तिच्या मस्तीमध्ये आहे. हॅलो, तसं आहे. प्रकृतीने तुम्हाला जे जीवन दिलं ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे, पण आम्हाला त्याचा अनुभवच येत नाही. आम्ही भलत्याच गोष्टीला जीवन समजतो आणि म्हणून ते आमच्याकडून हिसकावून घेतलं जातं. ज्यावेळेस तुम्ही नोकरीला नव्हते तेव्हा काय शोधत होते? नोकरी. नोकरी मिळाल्यानंतर त्याच नोकरीचा तुम्हाला काय आला? कंटाळा. असं वाटतं कुठेतरी बंधनामध्ये आहे, पारतंत्र्यामध्ये आहे, दुसऱ्याच्या आधिपत्याखाली आहे. स्वातंत्र्य पाहिजे. द्या नोकरी सोडून, उद्यापासून स्वातंत्र्यच आहे. हॅलो, बरं ठीक आहे, तुम्ही नाही घेत, तुमच्याकडे तेवढी डेअरिंग नाही आहे, ठीक आहे, हरकत नाही. रिटायर ज्यावेळेस होता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडतो उद्यापासून काय करायचं? हॅलो, जर तुम्हाला त्या कामाचा कंटाळा आलेला होता, तर तुम्हाला मोकळं केल्यावर काय त्रास होतो? कोण सुखी आहे? त्याच्याकडे पैसा नाही आहे तो परेशान आहे, ज्याच्याकडे आहे तो आणखीन परेशान आहे. हा तरी झोपत असेल संध्याकाळी, दिवसभर कष्ट करून, काबार कष्ट करून 190 मारली का झोपला. याने आका खांबा उतरवला तरी झोपत नाही पैशावाला. वरून हा रात्र जागवतो दुसरीच, खराब करून टाकतो. तो गरीब बिचारा स्वतःचीच काय करायचे असेल ती स्वतःचीच खराब करतो. म्हणजे गरीब बी परेशान आहे, श्रीमंत बी परेशान, ते मधले तर खूप परेशान.
त्यांना हेच कळत नाही आम्ही गरिबीत मोडतो का श्रीमंतीमध्ये. कधी कधी ते स्वतःला गरीब फील करतात, श्रीमंत कधी कधी श्रीमंत फील करतात. जेव्हा श्रीमंतांकडे बघता, उंच टावर्स बघता, महागड्या गाड्या बघता कोटींच्या, तेव्हा त्याला वाटतं आपल्याला का काहीच नाही, आपलं तर डबडच नुसतं. जेव्हा सायकलवाल्याला बघता आणि जेव्हा गावाकडच्या माणसांना बघता तेव्हा वाटतं हा आपण तर सलाम येतो साहेब बन गे. म्हणजे आमचं जीवन आमचं नाही आहे, दुसऱ्याचं रिफ्लेक्शन आहे. दुसऱ्याच्या तुलनेमध्ये आम्ही कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये काय कॅनव्हास आहे त्यानुसार तुम्ही जीवनाची व्याख्या करता. म्हणजे तुमचं जीवन तुमचं नाही आहे, म्हणून तर ते दुःखी होतं. तुमचं जीवन हे शरीर आणि मन या स्तरावरतीच गुंतलेलं आहे आणि ते जीवन नाही आहे, ते जीवनाची साधनं आहे. तुमच्या मोटरसायकलमधून धूर निघायला लागला, तुम्हाला असं फिलिंग झालं की माझे फुफ्फुसच खराब झाले. अरे गाडीतून निघतोय, तुझ्या फुफ्फुसातून नाही निघत. गाडीचा पण जीव आहे, तिच्या फुफ्फुसातून निघालं काय माझ्या एकच आहे. आता मी जर म्हटलो हा कोट माझा आहे, हे घड्याळ माझं आहे, तुम्ही ठीक आहे हरकत नाही, सरांनीच घेतलं असेल त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. मी जर म्हटलो हा कोट म्हणजे मीच आहे, पण सर काहीतरी प्रॉब्लेम आहे आज. जोपर्यंत जेवण बाहेर आहे तोपर्यंत जे जेवण तुमचं बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही त्याला म्हणता हे माझं जेवण आहे, हा माझा जेवणाचा डबा आहे. तुम्ही तो खाल्ला, त्याचं काय बनलं शरीर, आणि तुम्ही काय म्हणायला लागले हा मी आहे. कोणाचा जरी विचार होता तो तुम्ही ऐकला तो तुम्ही स्वतःचा बनवला. काय रे बाबा पैसे कमवल्यावर फार श्रीमंत होतो, सत्ता असल्यावर श्रीमंत असतो, स्वातंत्र्य असल्यावर श्रीमंत असते. स्वतःचं काहीतरी विश्व निर्माण केल्यानंतर माणसाचं जीवन महान होतं असं कोणीतरी सांगितलंय, आणि ते सांगितलेली गोष्ट आम्ही स्वतःची बनवली. हा मी आता माझं जीवन मला महानच करायचं, हेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. हे हे काय कुठल्या तरी पुस्तकात विचार होता आणि तो तुमच्या डोक्यात घुसला आणि तो तुम्ही बनले, आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे. सद्गुरू असं म्हणता जीवन जगण्यासाठी कुठल्या उद्दिष्टाची गरज नाही. का गरज नाही? कारण तुम्ही स्वतः जे आहात ते परिपूर्ण आहात. मग तुम्ही आले कशाला? ह्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी आले. तुमचे मागचे जे भोग होते ते पूर्ण करण्यासाठी आले, कर्ज फेडण्यासाठी आले. का कर्ज केलं? अज्ञानामुळे कर्ज केलं. 84 योनीमधून फिरत फिरत आला. कुठल्या जन्मामध्ये काय काय चुका घडल्या असतील, अपघात घडले असतील, ते सगळं स्वच्छ करायचं आणि मुक्त व्हायचं. मुक्त म्हणजे काय? स्वतंत्रावर जगायचं, स्वातंत्र्य. असं आपण म्हणतो की अरे यांनी अवतार घेतला. अवतार घेतला म्हणजे काय हो? त्यांनी त्याच्या मर्जीने जन्म घेतला. हॅलो, आपल्या पूर्वजांनी का नाही अवतार घेतली? हॅलो, त्यांनी जर अवतार घेतले असते तर आपण जर म्हणत नसतो. कारण ते त्यांच्या जीवनामध्ये काय असते? तृप्त. ते अतृप्त होते म्हणून आपण जन्माला. सर्वात उदात्त सर्वात पवित्र प्रेम काय असतं माहिती का? ऊर्जा स्तरावर असतं. नुसतं शेजारी बसले, एकमेकाला बघितलं तरी डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू येतात बाहेर. जे तुम्हाला शारीरिक, भावनिक, मानसिक संबंधांमधून जे नाही मिळत तो आनंद तुम्हाला नुसता ऊर्जेचा स्पर्शाने मिळतो. सर्वात श्रेष्ठ प्रेम कहाणी कोणती? जी कधी पूर्णच नाही झाली. कुठलाही सिनेमा संपतो कधी? जेव्हा त्यांचं प्रेम एकमेकाला मिळतं. पिक्चर तिथेच संपतो. कळलं? कारण त्याच्या पुढचं जे आहे ते कुठल्याही डायरेक्टरला शूट नाही करता येत. त्याच्या ऊर्जेच्या स्तरावर जे प्रेम आहे ते कुठल्या कॅमेऱ्यामध्ये, कुठल्या यंत्रामध्ये, कुठल्या माणसाकडनं ते अनुभवलं जाऊ शकत नाही. जे दोन आहेत त्यांनाच ते अनुभवता येतं. भक्त आणि परमेश्वरामध्ये जे प्रेम असतं ते ह्या असं प्रकारचं असतं. असं नाही आहे की ती दोन प्रेमी आणि प्रेयसीमध्ये होऊ शकत नाही, पण त्यांना पण एकमेकाचा भक्त आणि देव व्हावं लागेल तेव्हा ते होतं. परंतु ज्याला हे प्रेमच माहिती नाही त्याला तुम्ही कसं समजून सांगणार? तुम्ही जर एखादा तुम्हाला जर म्हटला की अरे आम्ही एकमेकाच्या प्रचंड प्रेमात आहे, आम्ही कधी एकमेकाच्या शरीराला स्पर्श पण केलेला नाही, आणि म्हणता प्रचंड प्रेमात, काय मूर्ख बनवतो काय आम्हाला? का? आम्हाला ते अनुभवच नाही. आपण असं जर म्हटलं की मला पैशांचं काहीच आसक्ती नाहीये, प्रतिष्ठा वगैरे याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, आता सगळं आहे ना, मग असंच म्हणशील. हॅलो, आपण काय म्हणतो? तुझ्या काही नसतो ना मग म्हणायला हवं होतं. हॅलो, आता नसतो त्यावेळेस काय म्हटलं असता? आधी कमवून दाखवून मग म्हण. आता कमवलं होतं काय म्हणतो? तुझं काय आहे म्हणून तू असं म्हणतो. आपण नाही समजू शकत ते.
का समजू शकत नाही? जावे त्याचा वंशा तेव्हा कळे. एक लाकूड तोड्या, एक दगड फोड्या काय कष्ट करतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर स्वतः करावं लागेल. त्याच्या वंशाला जावं लागेल, ते जन्म घ्यावा लागेल, ते करावं लागेल. एखादा महान व्यक्ती महान कसा बनला त्याचं जीवन चरित्र तुम्ही वाचलं तरी तुम्हाला थोडंसं कळेल. पण जेव्हा तुमच्या बाबतीत ते चरित्र घडेल ना तेव्हा कळेल. तुम्ही सुरुवातीलाच काय आहात? विजेता आहात. प्रत्येकजण पृथ्वीवर जन्माला आला आणि मनुष्य म्हणून जन्माला आला तर तो मुळातः तो विजेता आहे. तुमच्या कायचा विजेता? इथे 5 मिनिटं लेट गेला तर बोलणे बसता आणि म्हणे विजेता. बोलणे कोणाला बसले? शरीराला, मनाला. तुम्ही त्याच्या स्तरावर जगत असाल तर त्या दोघांनाही वेदना होईल. तुम्ही जाणीवपूर्वक जर एखादी गोष्ट करत असाल तर तुम्हाला नक्कीच त्याचं शल्य होतं. पण एखादी गोष्ट प्राकृतिकपणे घडत असेल, नॅचरली घडत असेल तर त्याचं शल्य तुम्हाला होत असेल तर हा तुमचा अहंकार आहे. समजा खरोखर तुम्हाला काही अडचण आली आणि तुम्हाला त्या बाबतीत शिक्षा झाली. तुम्ही कर्मचारी आहात, तुम्ही एक विद्यार्थी आहात किंवा तुम्ही शेतकरी आहात आणि मार्केटमध्ये तुम्ही उशिरा पोहोचले, लिलाव होऊन गेला. उशिरा कुठेही गेले तुम्ही, बसमध्ये गेले पकडायला, प्रवासी आहे एखादा तो निघून गेला, बस त्याचं महत्वाचं काम होतं आयुष्यातलं, गेली बसने उशिरा गेले. पण त्याला जे उशीर होण्याचं कारण आहे त्याचा बेजबाबदारपणा आहे की प्राकृतिकपणे घडलं ह्याच्यावर अवलंबून आहे. जर बेजबाबदारपणा असेल तर त्याला तो त्या शिक्षेचा पात्र आहे, शिक्षेस पात्रच आहे. आणि जर त्याचं जर प्राकृतिकपणे नैसर्गिकपणे जर त्याच्याकडनं ते घडलं असेल तर त्याला स्वतःला शल्य होण्याचं काही कारण नाही. पण म्हणून त्याला शिक्षा होणारच नाही असं नाही. पण त्या शक्तीने, त्या शिक्षेने त्याला हानी नाही पोचली पाहिजे, तो दुःखी नाही झाला पाहिजे. त्याला आतून माहिती आहे की माझा काही दोषच नाही, तरी पण मी शिक्षा भोगणार. कारण की शिक्षा होऊन होऊन कोणाला होणार आहे? शरीराला आणि मनाला. माझा आत्मा त्याच्यामुळे दुःखी नाही. पण आमचा आत्मा फार दुःखी होतो का? आमचा अहंकार दुखावला जातो. मी तसा नसताना देखील मला अशा प्रकारची वागणूक मिळाली. तुम्ही नाही देत अशी वागणूक कोणाला अनावधानाने? नाही देत. अशी तुम्ही खात्री देऊ शकता की तुमच्याकडनं अशा प्रकारची वागणूक दुसऱ्याला दिलीच जात नाही? तुम्ही अगदी हरिश्चंद्र राजाचे पण वंशज आहात पुढचे. नाही, अनेक वेळा आपल्याकडनं अनावधानाने दुसऱ्याच्या बाबतीत असं घडतं. मग आपल्या बाबतीत घडलं तर एवढं काय विशेष त्याच्यात? म्हणून तुम्ही जीवनाच्या बाबतीमध्ये हे समजून घेतलं पाहिजे की जीवन स्वतःमध्ये आनंदी आहे आणि जे काही माझ्या बाबतीत घडतंय ते शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर आहे. ते त्याच्यासाठी घडते, माझ्यामुळे नाही घडत ते. हे जेव्हा तुम्हाला कळायला लागतं ना तेव्हा तुमच्या दुःखाचं कारणच काय होतं? संपून जातं. दुःखाचा जो सांगाडा आहे तो सगळा तुमच्या शरीर आणि मनाच्या आधारावर उभा आहे. तुमच्या आत्म्याला दुःख होण्याचं कारण हा होऊ शकतं कधी? दुसऱ्याचा कळवळा, दुसऱ्याच्या वेदना, दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्यांच्या समस्या ह्या बघून तुम्हाला कळवळा होऊ शकतो. त्यावेळेस तुमचा आत्मा दुखू शकतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, असं आहे. ती जी भावना आहे ती आध्यात्मिकतेचं लक्षण आहे, ती प्रगती आहे. परंतु एक सांसारिक जीवनामध्ये एक सामान्य माणूस म्हणून जगत असताना किमान आपण जीवन जे जगतोय ना ते आत्ता वर्तमान काळात जगलं पाहिजे. काही उद्दिष्ट ठेवून नाही जगलं पाहिजे. भरभरून जो माणूस भरभरून जगतो त्याला उद्दिष्टाची गरज नाही. हॅलो, त्याला आत्ता मृत्यू आला तरी काही फिकीर नाही. लोक कधी कधी म्हणता एखादा जर ऍक्सिडेंट झाला किंवा एखादी जर आत्महत्या वगैरे केली, काही पण असू द्या, हत्या झाली काही पण होऊ द्या किंवा वय होऊन मरू द्या, जर कावळा लगेच जर शिवला ना तर आजूबाजूचे लोक काय म्हणता? सुटला रे बाबा एकदाच, सुटली रे बाई एकदाची, म्हणता का नाही लोक? हे ती त्याला नाही म्हणत आहे, ती त्याच्या मनात पण इच्छा आहे सुटायची, हिंमत नाही, अटकले कुठतरी जीव, पण इच्छा याची पण आहे. त्याच्या बाबतीत काय घडलं हा भाग वेगळा, परंतु तुमच्या बाबतीत इच्छा आहे मनामध्ये, तुम्ही ती जीवनाला कधी अनुभवलंच नाही, म्हणून तुम्हाला सुटका पाहिजे. म्हणजे आधी काही वर्ष तारुण्यामध्ये इतर काळामध्ये तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अडकण्यासाठी प्रॅक्टिस करायची,
त्याची योजना करायची. म्हणजे आधी मेकअप करायची आणि कोणी काहीतरी समजा मस्करी केली, कोणी फ्लर्ट केलं की त्याचा राग आला. हे कसं काय शक्य आहे? तुम्ही स्वतःला आकर्षित बनवता आणि दुसरे आकर्षित झाला का तुम्हाला राग येतो. तुम्ही आधी भरमसाठ पैसे कमवता, मग चोऱ्या करायला कोणी लागलं का तुम्हाला राग येतो. जीव गुंतून कुठलीच गोष्ट देऊ नये. आजकाल संसार का बरं मोडता? सगळे आईबाप ते पोरीमध्ये जीव गुंतवतात किंवा पोरामध्ये जीव गुंतवतात. म्हणजे मुद्दा काय आहे की वस्तू सुद्धा जीव गुंतू नये. तुमचा जीव गुंतायचं काही कारणच नाहीये. तुमचा जीव तृप्त आहे, तर तुमच्या आतमध्ये गुंतवा. गुंतवायचा आहे ना, ईश्वरात गुंतवा, नाही तर तुमच्या आतमध्ये अंश आहे त्याच्यात गुंतवा. एक तर तुमच्यामध्ये गुंतवा, नाहीतर ईश्वरा पूर्ण प्रकृतीमध्ये परमात्मामध्ये गुंतवा, सर्वांच्या कल्याणामध्ये गुंतवा. प्रत्येकामध्ये जो ईश्वर आहे त्याच्यामध्ये गुंतवा. त्याच्या शरीरात किंवा त्याच्या मनात नका गुंतवा. आमची समस्या संबंध का बिघडतात आमचे? त्याच्या शरीरातून आम्हाला काहीतरी हवंय ते मिळत नाही, किंवा त्याच्या मनातून जी वागणूक आम्हाला हवी ती मिळत नाही. हे खरं की नाही? त्याच्या आत्म्याकडून आम्हाला काहीच नसतं लागतच नाही काही. ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्याच्या आत्म्याची प्रचिती येते, दुसऱ्याच्या अंतःकरणापर्यंत तुम्ही पोहोचता, त्याच्या शरीराने तुम्हाला काय दिलं, त्याचं शरीर तुमच्याबरोबर कसं वागतं, त्याचं मन तुमच्याबरोबर कसं वागतं, ह्याच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्ही त्या माणसाकडे बघायला लागता ना, तेव्हा तुम्हाला काही अपेक्षाच नाही राहते. कारण सगळ्या अपेक्षा कोणाच्या आहे? शरीराच्या आहे, नाही तर मनाच्या आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की जीवन जो भरभरून जगतो. मला सांगा, लहान मुलांचं उदाहरण दिलं मगाशी तुम्ही. लहान मुलं भरभरून जगतात, म्हणून ते मरताना तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, त्यांची विधी नाही करावं लागत. लहान मुलं जर मृत्यू पावले तर त्यांचं अंत्ययात्रा करून त्यांचं ते अंत्यसंस्काराची विधी असतात, त्याला जाळणं वगैरे ह्या गोष्टी करणं त्याला पुरतात. हिंदू परंपरेत सुद्धा लहान मुलाचं प्रेत असेल तर काय करतात? मातीमध्ये पुरतात ते. कारण त्याच्या मनामध्ये अहंकाराचा जन्मच झालेला नाही. त्याच्या मनामध्ये त्याच्या म्हणजे स्वतःच्या शरीराची वेगळी ओळख ही त्याला नाहीच आहे. तो मस्तीमध्ये असतो, आनंदात असतो. त्याला स्वतःची वेगळी अशी ओळखच नाही. ते प्रकृतीचा एक भाग असतो, अजून प्रकृतीमध्येच आहे, प्रकृतीचा एक हिस्सा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, जीवन हे जे आहे ना, स्वतःमध्ये जगणं हेच उद्दिष्ट आहे. तुम्हाला वेगळं उद्दिष्ट ठेवायची गरज नाही. मग लहानपणापासून आम्ही पोरांना म्हणतो, हां तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? तर झालंय ना माणूस, अजून काय होतो? नाही मला कलेक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला हे अमुक व्हायचं, मला ढमुक व्हायचं, बिझनेसमॅन व्हायचं, मला शेतकरी बागायतदार व्हायचं मोठं. सगळं झालेले जे आहे ते तरी तृप्त आहे का? हॅलो, त्यांना तरी अजून काहीतरी व्हायचं. जे झाले ऑलरेडी हे सगळं, त्यांच्याकडे बघा ना, ते तोंड सोडून बसतात. त्यांना विचार, काय तोंड सोडून बसला? म्हणजे पुढं काय व्हायचं तेच कळत नाही. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर गेल्यावर तिथं श्वास गुदमरतो, कवा मागे जाईल असं होतं. बरेच जण तिथपर्यंत पोहोचत पण नाही, मध्येच जीव सोडून देतात. तरी पण आम्हाला तिथं जायचं. बरं, ज्यांनी गड सर केला त्यांनी काय तीर मारला, ठीक, त्यांनी काहीतरी विक्रम केला, ठीक आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय आनंद मिळाला असेल, परंतु त्यांच्या जीवनाचा लौकिकदृष्ट्या काहीतरी आहे महत्व, अलौकिकदृष्ट्या काय महत्व आहे, त्याची तृप्ती काय आहे त्यांना? हां, मी एव्हरेस्ट सर केला. एखादा याच्यामध्ये असेल का त्यांनी कॉलेजमध्ये नंबर काढला होता, तेव्हा त्याचा मोठा सत्कार झाला होता. तेच प्राध्यापक आणि तेच विद्यार्थी जर परत भेटले, ते म्हणते, काय रे किती पगार तुला? आता विचारता का नाही विचारता? प्रश्न संपले का? आणि टॅली करते त्याचा आणि तुमचा पगार. आणि जर त्याला कळलं तुमचा पगार कमी आहे, आणि काय उपयोग झाला तुझ्या मार्कांचा, तू काय सत्कार केला तुझा? आता खरा सत्कार आमचा करायला पाहिजे. आम्ही तवा ना मार्कांना काही किंमत नाही. म्हणजे उद्देश जो आहे हा सतत बदलत राहतो. का? कारण तो मुळात तुमच्या जीवनाचा नाहीच आहे, अहंकाराचा आहे. तो अहंकार उद्देश निर्माण करता. अहंकाराला काहीतरी पाहिजे. एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये सर्दी झाली असं कधी ऐकलं का तुम्ही? त्यांना झाला तर मोठमोठे आजार होतात. हां, श्रीमंत आणि गरीब आजार असं डिव्हायडेशन आहे. झाले तर असे आजार होतात की त्याचा कुणाच विलाज नाही. का बरं? असं काही स्पेशल परमेश्वराकडनं प्रकृतीकडनं काही नियोजन आहे का? नाही. यांना प्रत्येक गोष्ट क्लिष्ट करून हवी असते. साधे सर्दी जरी पोरावर झाली ना तरी साधा डॉक्टर चालत नाही. एखादा म्हटला मी 50 रुपये रिपेअर करतो, अपमान आहे. 50 रुपयात माझं पोरगं रिपेअर? अजिबात नाही. कमीत कमी 5-25 हजार रुपये लागले पाहिजे. एकदा गावाकडे एक डॉक्टर होता, तो वैतागला गावामध्ये, कारण त्या नवीन आला तो त्या गावामध्ये. का ती परिस्थिती त्यांनी पाहिली का त्याला कोणी व्हॅल्यू द्यायचं नाही. त्याला एक दिवस शहरातला एक डॉक्टर भेटला,
आणि त्या दिवसापर्यंत त्याचा धंदा एकदम वाढला. तर एकदा एका युट्यूबवरांनी त्याची मुलाखत घेतली आणि विचारलं, का हो म्हणे डॉक्टर साहेब, म्हणे तुम्ही पहिले वर्षभर इथं एवढं स्ट्रगल करत होते, अचानक तुमची एवढी प्रगती कशी काय झाली? म्हणजे त्याचं काय आहे ना म्हणे, मी पहिले फक्त शेजारच्यानी 50 रुपये ठेवलं होतं इंजेक्शन, मी डायरेक्ट 40 रुपये केलं होतं म्हणे वर्षभर. मग माझ्या कोणीच येईना म्हणे, आलं तरी मा भागायचं नाही म्हणजे तुम्हाला. मग डायरेक्ट 500 रुपये करून टाकले. तर मग 500 रुपये फी म्हणल्यावर पेशंट ते 500 रुपये म्हणल्याबरोबर निम्म रिपेअर होतं म्हणे. आणि वरून तुम्हाला सांगता 500 रुपयाचं इंजेक्शन मारलं, स्टँडर्ड डॉक्टर म्हणे, इंजेक्शन तेच म्हणे. किंमत तुम्हाला दिसत यांना रिझल्टच येत नाही म्हणे. यांचे आजार बी नकली आणि यांच्या कल्पना सगळ्या असली आहे की नाही, ही समस्या आहे. आजार असली असायला पाहिजे, ते कल्पना असली यांच्या कल्पनेमध्ये जीवन जगता आणि कल्पनेत विद्युष्य तयार करता. जीवन भ्रमामध्ये जगायचं, जीवनात भ्रमित जीवनाचे उद्दिष्ट तयार करायचे. ह्याच्यामुळे आमचं जीवन काय झालेलं आहे, दूषित झालेलं आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगणं, ही अनुभूती घेणं, तिकडे अगदी भूकंप होऊ द्या नाही तर ज्वालामुखी होऊ द्या नाही तर अग्नितांडव होऊ द्या, पण मला जे जीवन आहे माझ्या समोर ते मला आनंदाने जगायचं आहे. मी या ठिकाणी काहीच आणलेलं नाही आणि काहीच नेणार नाहीये. जे माझ्याकडे आहे त्याचा मला प्रचंड आनंद आहे आणि अजून मी मिळवील, अजून दुसऱ्यांना मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. मी नेहमी सक्रिय राहील. माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये मी आनंदित आहे, म्हणून मी निष्क्रिय नाही राहणार. तुम्ही अभ्यास करा. जे निराश लोक आहेत ना, जे दुःखी लोक आहे ना, ते लोक काम चुकार राहतात. आनंदित लोक काय करू मी, सांगा काय करायचं आपल्याला, एक्साइटेड असतो नेहमी तो, काय मी एनर्जी असते त्याच्यामध्ये. दुःख जे असतं ना ते किती ताकद असू द्या, त्याचा कायम जीव जायला. इथे चमक निघाली, डोळेच दुखले, तापच आला, जो आनंदात आहे त्याला कामातून ऊर्जा मिळतो. आणि तो दुःख आहे तुला काही करायला द्या, तुमचं इथं हेच असं आहे, चंद्रावर डागच आहे, तुला काय अमेरिकेतलं ते शहरासारखी आग पाहिजे का? असं म्हणजे मित्रांनो, जीवन खूप सुंदर आहे. आणि जीवन सुंदर आहे म्हणजे काय, दररोज आयुष्यामध्ये काय पाहतो तू? मग केव्हाच कळून गेलंय तुमचं नाक कसं आहे, तुमचे गाल कसे आहे, चेहरा कसा आहे, तिची ठेवण कशी आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला, तरी पुन्हा पुन्हा काय पाहता? दुसऱ्या ज्यावेळेस व्हिडिओ कॉल करता त्यावेळेस स्वतःचीच इमेज ब्लर करून का पाहता? कमी कसा दिसतो तिकडे? आपलं जे जीवन आहे तेच खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये सुंदरता अनुभवा आणि सुंदर राहा, आनंदी राहा. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदी राहाल ना, तेव्हा उद्दिष्ट काही न ठेवता आनंदी राहा, तेव्हा तुम्ही सतत सक्रिय राहाल. तुम्ही आनंदी माणूस निष्क्रिय नसतो, लक्षात ठेवा. दुःख जे असतं ते दुःखी जे असतं ते निष्क्रिय राहतं, ते काम चुकारपणा करतं, ते भ्रष्टाचार करतं, ते चोऱ्यामाऱ्या करतं, ते त्याला म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये त्याला अलिप्त राहायची इच्छा असते. का? कारण ते सुद्धा दुःखी आहे. त्याला असं वाटतं मी दुःखी, सगळं जग दुःखी झालं पाहिजे. तुम्ही एखादं बघा तसं तोंड सोडून देत, तर काय काही नाही झालं, हे तू झालाय ना हा एवढा मोठा, ते पोचप त्याचा काहीच आनंद नाही. तू जन्माला आला तेव्हा किती लोकांनी पेढे वाटले असतील, त्यांना जर आता कळलं काय वाटत, ज्याच्यासाठी आम्ही पेढे खाल्ले, ते असं योगी बघ तोंड सोडतं. त्या जीवनावर, या जगण्यावर, या जन्मावर प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, हे की नाही? तो म्हणतो जन्मावर काय प्रेम करावं? जन्मावर प्रेम करत असेल तर आत्महत्या केल्या असतं का लोकांनी? तू तोच विचार कर, कारण तुझं अंतिम उद्दिष्ट तेच आहे. मित्रांनो, जीवन किती सुंदर आहे, त्याच्या सौंदर्याकडे बघा. रोज सूर्य उगवतो त्याच्याकडे बघा. छान पहाटे हवा असते तेव्हा झोपलेला असतो, तर उठवलं म्हणजे काय म्हणजे ज्याच्यामध्ये आनंद आहे तिथं हे जातच नाही, त्याला ओढलं तरी येत नाही, ते पण तो नको वैताग आहे तिकडे. आहे की नाही? तो झोपून राहण्यात जर तुझा जर आनंद आहे, तू उठतोच कशाला? तू कायमचा झोपला. म्हणून ज्यांना जीवनाचं उद्दिष्ट शोधायचंय ना, त्यांनी जीवन जगलंच नाही, हे सद्गुरू सांगता. तुम्ही जर आज जीवन जगताय ना, तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही, माणूस तृप्त होतो. याचा आनंद स्वतःमध्ये आहे, जो प्रत्येक क्षणामध्ये
समजा तू कुठलाही पदार्थ खाताना पूर्णपणे आनंदाने खातो, आता त्याची चव आहे तीच घेतो मस्तपैकी, मग आता खातोय की मागच्या वेळेस चांगली होती हो, खातो आता, मग मागचं का बरं आठवतो? आपल्या जीवनामध्ये जेवढा संघर्ष निर्माण होईल ना, तेवढं तुम्हाला सत्याची प्रकर्षाने काय होते, जाणीव होते. नाही तर त्या वरून मध लावलेल्या गोळीप्रमाणे हे जीवन आतून कधी कडू आहे हे नंतर कळतं. जे आम्ही कल्पनेत रचलेलं जीवन, सांसारिक जीवन, आणि मग त्या जीवनाबद्दल सद्गुरू बोलत नाही. जे असली जीवन आहे, माणूस म्हणून आमचा जो जन्म आहे हा सर्वश्रेष्ठ आहे, आणि माणूस म्हणून जन्माला आला याचाच जे आयुष्यभर आनंद साजरा करा. सद्गुरू काय म्हणता, माणूस म्हणून तुम्ही जन्माला आलात 84 योनीनंतर, याचाच आयुष्यभर आनंद साजरा करा. तुमच्या आनंदाचा दर्जा काय त्याच्यावर तुमच्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून आहे. तुमच्याकडे किती संपत्ती आहे, काय पद आहे, काय प्रतिष्ठा आहे, ह्याच्यावर जीवनाचा दर्जा नाही. एका क्षणात जर लोकांना कळलं का तुमची सगळी भ्रष्टाचाराची संपत्ती आहे, बातम्यांमध्ये पाहताय ना तुम्ही काय होतंय, पद, पैसा, प्रतिष्ठा, संपत्ती काय झाली सगळी, आजपर्यंत एकदम गोरी होती, आता सगळी काळी झाली. म्हणून जीवनामध्ये सगळ्यांना आनंदाने करा. दुसऱ्याच्या आनंदासाठी कराल तर मग ते तुमच्या आनंदाची ती प्रतिबिंब असेल. जीवन आनंदी जगा. काही भूतकाळ भविष्यकाळ ठीक आहे, नियोजन करा, हरकत नाही. आता अगोदर तिकीट बुकिंग करावं लागतं म्हणून करून घ्या. नाही तर म्हणा सर म्हणजे वर्तमान काळ जगा. वर्तमान काळ तिकीट नाही मिळणार तुम्हाला. आज वर्तमान काळ आहे, आज बुकिंग करा पुढच्या तिकिटांची, पुढचे नियोजन करा, नक्की करा. पण ते पूर्ण झालं किंवा नाही झालं म्हणून दुःखी व्हायचं काही कारण नाही. लक्षामध्ये ऑलरेडी एक मोठं नियोजन यशस्वी झालेलं आहे. माणूस म्हणून जन्माला आल्याच. आम्हाला कळलं नाही, देवांची पण इच्छा आहे माणूस म्हणून जन्माला यावं, पण तो आम्हाला मिळाला, देवांना नाही मिळत असं संत म्हणतात. तो जन्म मानव देव आम्हाला मिळाला. मग त्या देहाचं सदुपयोग करा, आनंदाने जगा, आनंद साजरा करा. प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद साजरा करा, आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रत्येक क्षण अनुभवून तृप्त व्हा. तुम्हाला कुठल्याही क्षणी जरी मृत्यू आला तर तो मृत्यू सुद्धा तुमचं स्वागत करेल. बरोबर आहे. असं जीवन जगा. धन्यवाद.